नकाशे छापलेले, तर ते ॲक्च्युली बसचे नसून ते ट्रॅमचे तिकीट आहे. ज्या मुंबई शहरामध्ये जेवढे ट्रॅमचे जे मार्ग होते, त्याचे जे रूट्स होते, पूर्ण त्याचा मॅप तो प्रिंट केलेला असायचा. ट्रॅममध्ये एक ट्रान्सफर तिकीट नावाचं एक ट्रान्सफर तिकीट होतं, बसला रिटर्न तिकीट होतं. घोड्याचे जे ट्रॅमचे होत्या, तर त्या आमच्या त्या तिकिटावर अशा घोड्याची नाल पूर्ण त्या तिकीटावर छापल्या. हे 1984 साली का होतं, सुट्ट्या नाण्याची त्यावेळेस खूप चणचण व्हावं म्हणून मग त्या काळामध्ये खूपच काढले. बेस्टचं जे तिकीट असतं त्याच्यामध्ये शेवटचा आकडा 9 असेल, तर अशी समजा जर का तुम्ही 90 तिकीटं गोळा केली तर तुम्हाला सायकल मिळेल किंवा काहीतरी एक बक्षीस मिळणार आहे असं सांगितलं जायचं. इंडोनेशियाची एक नोट आहे, ही तब्बल 50,000ची नोट आहे. बँक ऑफ इंडोनेशिया ही आपल्या रिझर्व्ह बँकेसारखी आहे, तर ही देखील 50,000ची नोट आहे. इराकची नोट आहे, ही तब्बल 25,000ची नोट आहे. नमस्कार, मी विनायक परब घेऊन आलोय लोकसत्ता गोष्ट मुंबईची पर्व दुसरे विशेष भागामध्ये आत्ता आपण आहोत. गेल्या 2 भागांमध्ये आपण मुंबईच्या बेस्ट उपक्रमाच्या संदर्भातल्या काही महत्त्वाच्या गोष्टी समजून घेतल्या. निमित्त अगदी साहजिक आहे, आपण एवढे भाग त्याचे का करतोय की बेस्ट उपक्रम आत्ता यावर्षी 150वं वर्ष साजरं करतंय. मुंबईकरांच्या सेवेत सलग 150 वर्ष हा खूप मोठा कालावधी आहे आणि म्हणून बेस्टच्या संग्रहालयाचे वेगवेगळे छोटे छोटे भाग करून आपण त्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी समजून घेतोय. आजच्या या भागामध्ये आपण समजून घेणार आहोत तो आहे बेस्टच्या तिकिटाचा प्रवास. कदाचित माझ्या वयाचे कुणी असतील तर त्यांना लक्षात येईल की लहानपणी ही तिकीटं जमवण्याचा छंद अनेकांना असायचा आणि ही तिकीटं जमवली जायची. पण ही तिकीटं फक्त ती जमवण्यापुरतीच मर्यादित होती का त्याच्यामध्ये आणखीनही काही गोष्टी दडलेल्या होत्या, ते आपण आत्ता या भागामध्ये समजून घेणार आहोत. मित्रहो, या भागामध्ये पुन्हा एकदा आपल्याला माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत अंबादास गर्जे, जे या बेस्टच्या संग्रहालयाचे मार्गदर्शक आहेत. अंबादासजी, इथे मागच्या बाजूला काही तिकीटं आहेत आणि त्या तिकिटावर असं दिसतंय की आपल्याला काही वेगवेगळे नकाशे काढलेले आहेत, तर ही नेमकी कोणत्या बसची तिकीटं आहेत? ते बसचे जे तुम्ही बघत आहात त्या नकाशे छापलेले, तर ते ॲक्च्युली बसचे नसून ते ट्रॅमचे तिकीट आहेत. हो. आणि त्या काळात जेव्हा आपण आज पुढे जाताना हातामध्ये गुगल मॅप घेऊन करतो, गुगल मॅपवरून आपल्याला इथं कोणते रूट आहे, किती ट्रॅफिक आहे, पण त्यावेळेस एवढी टेक्नॉलॉजी सोय नसल्यामुळे त्या याच्यावर ज्या मुंबई शहरामध्ये जेवढे ट्रॅमचे जे मार्ग होते, त्याचे जे रूट्स होते, पूर्ण त्याचा मॅप तो प्रिंट केलेला असायचा. आणि त्याच्या जेव्हा एका बाजूला तो मॅप पूर्ण असायचा, जवळजवळ मुंबईमध्ये त्यावेळेस 30 हे ट्रॅम मार्ग होते. आणि त्याच्यात दुसऱ्या पाठच्या साईडला त्याच्या वरच्या जेव्हा ट्रॅमचं जे भाडं असायचं, समज 1 आणा असेल तर त्या वरच्या साईडला 1 आणा हा छापलेला, आणि त्याच्या पाठच्या साईडला जे रूटवर येणारे जे ट्रॅमचे जे स्टॉप असायचे ते त्याचे जे नावं असायचे. म्हणजे प्रवाशांना हातामध्ये, आता आम्ही बघू शकता की बसमध्ये आम्ही अशी टेक्नॉलॉजी बसवली आहे की पुढचं जे स्थानक असायचे त्याची उद्घाटना होती, पण त्यावेळेस एवढी हे सोय नसल्यामुळे त्या आम्ही त्या तिकिटाद्वारे लोकांना हे चांगली सेवा द्यायचं हे प्रयत्न करत होतो. आणि आम्ही असं ऐकलंय, म्हणजे आता आपण कसं करतो की रेल्वेने मला एखाद्या ठिकाणी जायचंय आणि परत यायचंय, तर मग मी रिटर्न तिकीट काढतो. तर असं आम्ही ऐकलंय की पूर्वी अशी सोय बेस्टमध्ये देखील होती, म्हणजे रिटर्न तिकीटची सोय देखील होती. म्हणजे एकच तिकीट होतं ज्याच्यामध्ये कदाचित 2 भाग असतील किंवा रिटर्नची काही वेगळी सोय होती. तर अशी देखील काही तिकीटं होती का आपल्याकडे? हो, तर ट्रॅममध्ये, बसमध्ये रिटर्न तिकीट होतं, पण ट्रॅममध्ये एक ट्रान्सफर तिकीट नावाचं एक ट्रान्सफर तिकीट होतं. काय असं होतं, लोकांना जास्तीत जास्त कसं असायचं, जे आता दादरवरून लालबागला त्या माणसाचं काम होतं आणि लालबागवरून त्याला परत तिकडे गिरगावला जायचं होतं, पण आता जी लालबागची ट्रॅम आहे ती एकावर सरळ जात नसतं. तर मग त्यावेळेस त्याला एक आम्ही अशी हे दिलेली ट्रान्सफर, तो एक जाता वेळेस 2 ठिकाणी तो त्याच तिकिटावर ट्रॅम बदली करून जात असतो, म्हणून त्याचं एक ट्रान्सफर तिकीट होतं, नाव म्हणून होतं. आणि जे तुम्ही आता बोलले रिटर्न तिकीट, तर ते बसला रिटर्न तिकीट होतं आणि ते असे 2 याच्यामध्ये कापलेलं असायचं, असे 2 याच्या अर्ध्या याच्यामध्ये तुम्ही त्याच्यामध्ये फोटो बघू शकता. तिकीट देखील प्रत्यक्ष आपण वाचकांना दाखवू शकता. घोड्याच्या जे ट्रॅमचे होत्या, तर त्या आमच्या त्या तिकिटावर अशा घोड्याची नाल पूर्ण त्या तिकीटावर छापले. आणि मूळतः जेव्हा आमची घोड्याची ट्रॅमची सुरुवात झाली, सुरुवातीच्या 5 महिन्यापर्यंत कोणतंही तिकीट दिलं जात नाही, पण जी तिकिटाची ही आहे ती 5 महिन्यानंतर ते आम्ही केलो. आणि नंतर मग सुरुवातीच्या याच्यामध्ये काही आम्ही टाइम्स ऑफ इंडियाकडून तिकीटं छापून घेतले होते. नंतर मग आम्ही आमचं स्वतःचं बेस्ट उपक्रमाचं मुंबई सेंटर आगारामध्ये आमचं तिकीट प्रिंटिंग प्रेस होते आणि
विशेष म्हणजे मुंबईतल्या आणि महाराष्ट्रातल्या किंवा राज्यातल्याही वाहतूक संस्थांची तिकीटं आमच्या मुंबई सेंटरमध्ये आगारामध्ये छापून देण्यात मला असं जातात. वाटतं की सिडकोची तिकीटं जी होती सिडको, सिडकोच्या ती पीएमटी, देखील- एसटी महामंडळाची सुद्धा तिकीट हा. आम्ही आमच्या आगाराच्या प्रिंटिंग प्रेस मधून आणि छापून अगदी देतो. बाहेरची राज्य असतील म्हणजे तामिळनाडूचं तिकीट जे हो, आहे ते तामिळनाडूचं देखील तिकीट. आपल्याचकडे बेस्टच्या छपाईखान्यामध्ये हो, बऱ्याच छापलं याचे जात वाहतूक असेल. संस्थांची आम्ही तिकीट छापून देते तिथे. जशी ही या तिकिटांची इंटरेस्टिंग गोष्ट आहे तशी ही तिकीटं ज्या वेळेला दिली जातात त्यावेळेला वेगवेगळ्या प्रकारचे व्यवहार होतात. म्हणजे आपण पैसे देतो आणि आपण तिकीट घेतो. पण मध्यंतरीच्या काळामध्ये अशी पण एक सोय काहीतरी केलेली होती की ज्याच्यामध्ये पास सारखी सोय होती आणि त्याच्याशिवाय नंतर मधल्या काळामध्ये म्हणजे मला आठवतंय की अगदी माझ्या लहानपणी विशिष्ट प्रकारची कुपन्स आली होती. बरोबर आहे. तर ही कुपन्स का काढली होती म्हणजे तिकीट होती पण मग तरी कुपन काढली असं का? त्याला एक कारण होतं की 1984 साली काय होतं, सुट्ट्या नाण्याची त्यावेळेस खूप चणचण वावरते आणि आमचे तिकीट हे होते 5 पैसे, 10 पैसे, 15 पैसे, 20 पैसे, त्याच्यापेक्षा जास्त तिकीट नव्हतं आणि लोकांकडे 1 रुपये 50 पैशाची नाणी काढायची. मग त्याच्यामुळे कंडक्टरला काय होतं, एवढे सुट्टे पैसे ते कंडक्टर तो देऊ शकत नसतं. मग त्यामुळे काय व्हायचं, कंडक्टरचे आणि प्रवाशाचे वादविवाद व्हायचे आणि त्याच्यामधून काय व्हायचं, वादविवाद घालण्यामध्ये कधी आमच्या बेस्ट उपक्रमाची प्रतिमा पण मलिन व्हायची आणि काही लोक त्याचा गैरफायदा घेऊन येणं विदाऊट तिकीट पण प्रवास करीत बसायचे. म्हणून मग त्या काळामध्ये 1984 आमचे मीठबंदर साहेब महाव्यवस्थापक होते, त्यांच्या संकल्पनेतून एक हे केले की कुपन्स काढले. जर आपण आता एखाद्या प्रवाशाला, आजही आमच्याकडे तशी ती सिस्टम आहे, जर एखाद्या प्रवाशाकडची मोठी नोट काढली आणि ती जर त्याच्याकडे नसली तर आम्ही त्याच्यावर आता मोबाईलचे जे मशीन आलेले आहे तर त्या मशीनवरून त्याचा बॅलन्स मारून देतो आणि ते तिकीट त्याच्यामध्ये राहिलेला बॅलन्स आहे तो प्रवासी डेपोमध्ये जाऊन त्याचा तो परतावा घेतो. पण त्यावेळेस असं हे होतं, एवढेच लोकांना सुट्टे हे नसल्यामुळे मग आम्ही कुपन्स हे केले होते आणि ते कुपन्स असे असायचे की 15 पैसे, 20 पैसे, 10 पैसे याच्यामध्ये. म्हणजे जेव्हा सुट्टे पैसे नसेल तर कंडक्टर ते सुट्टे हे कुपन दिलं जायचं. आणि रेल्वे सारखं मध्ये याच्या अगोदर रेल्वेने सुद्धा तो प्रयोग केला की कुपनचे असे पंच 30 रुपयाचे 20 रुपयाचे पंच असायचे. तसे आम्ही ते आमच्या बस चौक्या, बस स्टेशनला ते कुपनचे जे हे असायचे ब्लॉक असायचे तो कुपन सुद्धा आम्ही विकत द्यायचो लोकांना. आणि ते कुपन्स एवढे चालायचे की BSTचं नाव असल्यामुळे करन्सी सारखे त्याचा उपयोग व्हायचा. जवळजवळ 2 ते 3 वर्ष चालले. चहावाले, रिक्षावाले, भाजीवाले सगळं एक BSTचं आहे ना, मग BSTच्या नावाखातर ते कुपन चालायचे. मग जेव्हा नंतर 1986 पर्यंत जेव्हा त्या सुट्ट्या नाण्याची चणचण कमी झाली, नंतर मग बेस्ट उपक्रमाने हळूहळू ते कुपन्स याच्यामधून काढून द्या ऑपरेशन. कदाचित आत्ताची जी पिढी आहे म्हणजे तरुण पिढी आहे त्यांना हे ऐकल्यावर कदाचित थोडंसं आश्चर्य वाटेल, पण याच्यामध्ये 2 महत्वाच्या गोष्टी दडलेल्या आहेत. आत्ता जसं अंबादासजींनी सांगितलं तसं ती जी कुपन्स होती त्याला एक ऑथेंटिसिटी होती, त्याला एक अधिकार असा होता. म्हणजे हे बेस्टचं कुपन आहे याचा अर्थ असा आहे की मी समजा जर का 20 पैशाचं कुपन आहे ते समजा दिलं तर मला 20 पैसे त्याच्यामधनं परत मिळणार आहेत. तर ही बेस्टची विश्वासार्हता जी होती ती या कुपनच्या मागे होती आणि त्याचा परिणाम असा झाला की त्याचा वापर चलनसारखा झाला. म्हणजे माझ्या लहानपणी मी असं बघितलेलं आहे की लोक ती बेस्टची कुपन म्हणजे बेस्टचं तिकीट काढलंय, पैसे नाही मिळालेले, कुपन मिळाले, ते कुपन जाऊन भाजीवाल्याकडनं भाजी घेतलेली आहे. तर अशा प्रकारे त्याचा चलन म्हणून खूप चांगला वापर झालाय. तर या 2 गोष्टी महत्वाच्या म्हणजे बेस्टची असलेली विश्वासार्हता ही तर आपल्याला याच्यामधनं दिसतेच, पण त्याचा चलन म्हणून वापर होणं हा मला वाटतं बेस्टसाठी, मुंबईकरांसाठी त्यांच्यासाठी देखील एक वेगळा असा अनुभव होता. अंबादासजी, एक गोष्ट खूप वर्ष माझ्या मनामध्ये आहे, म्हणजे माझ्याच नाही तर माझ्या वयाच्या कदाचित अनेकांच्या मनामध्ये असेल आणि कधीतरी एकदा बेस्टच्या कोणत्या तरी अधिकाऱ्याला हे मी विचारेन असं मी ठरवलं होतं. माझ्या लहानपणी असं होतं की बेस्टचं जे तिकीट असतं त्याच्यामध्ये शेवटचा आकडा 9 असेल तर अशी समजा जर का तुम्ही 90 तिकीटं गोळा केलीत तर तुम्हाला सायकल मिळेल किंवा काहीतरी एक बक्षीस मिळणार आहे असं सांगितलं जायचं. आणि माझ्यासारखी त्यावेळेला असंख्य मुलांनी बेस्टची तिकीटं गोळा करून ठेवली होती, पण आमच्यापैकी कोणालाच कधी काही बक्षीस मिळालं नाही. पण आम्ही असं ऐकलंय की अशा प्रकारचं बक्षीस तिकिटासाठी खरोखरच बेस्टमध्ये दिलं जायचं. तर हे खरं आहे का हे एकदा आम्हाला सांगून टाका. काय तुम्ही जे म्हणता ते जे सायकलचे 9 तिकीट हे तशी कोणतीही स्कीम नव्हती, पण त्याच्या अगोदर म्हणजे 1951-52 ते 53 पर्यंतच्या त्या काळामध्ये बेस्ट उपक्रमातर्फे एक प्राईज तिकीट म्हणून एक स्कीम होती आणि ती आमच्या महाव्यवस्थापकाच्या आणि त्यावेळेचे जे चेअरमन होते त्यांच्या यांनी ती चालू केली होती. त्याची एक अशी सिस्टम असायची की महिन्याच्या सुरुवातीला ज्या ट्रॅम 2 सेवा होत्या आपल्या, ट्रॅम आणि बस सेवेचे. ट्रॅमचे 50 तिकीटं आणि बसचे 50 तिकिटांचे जे नंबर असतील तर ते साईडला काढले जायचे, जे
रँडम मधून आणि त्याच्यामधून जे बसच्या प्रवासी याच्यामध्ये हे केले जायचं आणि त्याच्यातून एक लॉटरी सारखी सिस्टम काढली जायची की महिन्याच्या नंतर दर महिन्याला ती हे केली जायची आणि जेव्हा त्याचं एका तिकिटाचं 50 रुपये हे असं बक्षीस दिलेलं असायचं. त्यामुळं काय व्हायचं, जे आमच्या बस मधून प्रवास करण्याची प्रवासी क्षमता हे वाढली, प्रवाशाची संख्या पण वाढली आणि जे काही प्रवासी जे विदाऊट प्रवास तिकीट करायचे त्यांच्यामध्ये त्या तिकिटाच्या आशेवर म्हणजे बक्षिसाच्या आशेमुळे ते तिकीट काढून पण प्रवास करायला लागले. त्याच्यासाठी कधी काय व्हायचं की जेव्हा 50 रुपयाचे तिकीट जेव्हा लॉटरी जवळ येईल तर त्यावेळेस काय करायचे, मित्रमध्ये हे सुद्धा अरे मी तुझं तिकीट काढतो मी सुद्धा म्हणजे लोक मुद्दामून. आणि कधी कधी तर असं होतं आमच्याकडे त्याच्या नोंदी आहे की काही लोक एकटा असून सुद्धा दोन तिकीटचा सुद्धा प्रवास 2 तिकीट 3 तिकीट काढायचे आणि त्यामध्ये लोकांना 50 रुपये म्हणजे 1951च्या सुमारेस खूप हे होतं. आणि त्या अशी ती सिस्टम आहे दर महिन्याला त्याचे हे केलेलं. आणि परत एक त्याची अशी एक अट असायची की आमचा बेस्ट उपक्रमाचा कोणताही अधिकारी आणि कर्मचारी त्या लॉटरीमध्ये सहभागी होऊ शकत नाही, ही एक त्याची मुख्य अट असायची. पण बेस्टने अशी लॉटरी किंवा काय तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे प्राइस तिकीटची प्राइस तिकीट हे होते आणि ते प्राइस तिकीट आमच्याकडे आजही त्याचा फोटो आमच्याकडे आणि ते प्राइस उपलब्ध आहे ते तिकीट. बरोबर. या सगळ्याचा संबंध जो आहे म्हणजे हे सगळे आर्थिक व्यवहार आहेत, म्हणजे तुम्ही पैसे द्यायचे तिकीट घ्यायची, तर याच्यामधली आणखीन एक रंजक गोष्ट जी आहे ती देखील आपण आता समजून घेणार आहोत. खरं तर आता आपण आलोय ते बेस्टच्या संग्रहालयामध्ये आणि बेस्ट उपक्रमाशी संबंधित अनेक गोष्टी समजून घेतो. पण कदाचित तुम्ही माझ्या मागच्या बाजूला पाहताय की आपल्याला वेगवेगळ्या नोटा इथे मांडलेल्या दिसत आहेत आणि या बाजूला वेगवेगळी नाणी देखील मांडलेली आहेत. कदाचित तुम्हाला असा प्रश्न पडेल की हे काय आहे, म्हणजे मी एखाद्या नाण्यांच्या संग्रहालयामध्ये येऊन उभा राहिलोय का? तर ते तसं नाहीये. पण आपण आता या भागामध्ये काय समजून घेतलं तर आपण बेस्टच्या तिकिटाच्या संदर्भातल्या वेगवेगळ्या गोष्टी समजून घेतल्या. ही तिकीटं खरेदी करण्यासाठी आपल्याला पैसे द्यावे लागतात. भरपूर प्रवासी जे आहेत ते बेस्ट बसमधनं प्रवास करतात. आता या ज्या तुम्हाला मागच्या बाजूला नोटा दिसत आहेत याच्यामध्ये पहा, इथे इंडोनेशियाची एक नोट आहे, ही तब्बल 50,000ची नोट आहे. वरच्या बाजूला बँक ऑफ इंडोनेशियाची आणखीन एक नोट आहे, ही देखील म्हणजे बँक ऑफ इंडोनेशिया ही आपल्या रिझर्व्ह बँकेसारखी आहे, तर ही देखील 50,000ची नोट आहे. आणि त्याच्याच बाजूला इराकची नोट आहे, ही तब्बल 25,000ची नोट आहे. या सगळ्या नोटा आल्या कुठून? तर या सगळ्या नोटा या बेस्टमध्ये प्रवाशांनी विसरलेल्या पाकिटांमधल्या नोटा आहेत. आता याच्यामध्ये आपल्याला असं लक्षात येतं की तब्बल 70 वेगवेगळे जे देश आहेत यांची करन्सी किंवा यांच्या नोटा आणि 84 देशांची नाणी ही बेस्टच्या संग्रहालयामध्ये आलेली आहेत. आता खरं तर हे कमीच आहे असं म्हणायला पाहिजे. त्याचं कारण काय, तर बेस्टचा एक गहाण वस्तू विभाग आहे आणि तिथे या ज्या हरवलेल्या वस्तू असतात या तिथे नेऊन दिल्या जातात. भरपूर मंडळी अशी असतात की ज्यांना नंतर आठवतं ते या विभागामध्ये जातात, स्वतःची ओळख देतात आणि ओळख पटवून दिल्यानंतर त्यांना वस्तू परत केल्या जातात. पण ज्या वस्तूंचा दावा झालेला नाही अशा अनेक वस्तू बेस्टकडे होत्या, त्याच्यामध्ये ही नाणी होती. म्हणजे याच्यामधनं काय लक्षात येतं आपल्याला, तर तब्बल 84 देश त्यांची नाणी आणि 70 देश त्यांच्या नोटा इथे आहेत. याचा अर्थ असा आहे की कदाचित 70 वेगवेगळ्या देशांमधले प्रवासी किंवा 84 वेगवेगळ्या देशांमधले प्रवासी इथे मुंबईमध्ये आलेत, त्यांनी या बसमधनं प्रवास केलाय. किंवा मग या वेगवेगळ्या देशांना म्हणजे 70 देश आणि 84 देश यांना मुंबईकरांनी भेटी दिल्यात, त्यांच्याकडे या नाणी किंवा नोटा होत्या आणि त्या इथे राहिल्यात. किती रंजक गोष्ट आहे पहा. म्हणजे एक अतिशय साधी गोष्ट असते हरवलेलं पाकिट, पण त्याच्यामधनं देखील आपल्याला किती गोष्टींचा उलगडा होतो. तर मित्रहो, या संपूर्ण भागामध्ये आपण एक वेगळी अर्थव्यवस्था जी तिकिटाशी संबंधित आहे, बेस्टच्या तिकिटाशी संबंधित आहे, ती तर आपण समजून घेतलीच. बेस्टची विश्वासार्हता किती आहे आणि बेस्टच्या तिकिटांचा किंवा कुपनांचा वापर चलन म्हणून कसा झाला हेही पाहून घेतलं. आणि प्रत्यक्ष चलनी नोटा ज्या गहाळ झालेल्या आपल्याला सापडतात त्या देखील आपल्याला इतिहासातल्या नोंदी कशा सांगतात हे आपण या भागामध्ये समजून घेतलं. अशाच अनेक रंजक गोष्टी आणि सुरस कदाचित चमत्कारिक वाटतील अशा गोष्टी आपण समजून घेणार आहोत. तोपर्यंत लोकसत्ता लाईव्ह आमचं यूट्यूब चॅनल अवश्य सबस्क्राईब करा. तर गोष्ट मुंबईचीचे सर्व भाग यापूर्वीचे अवश्य पहा, लाईक करा आणि मित्रमंडळींसोबत शेअर देखील करा.